नमस्कार. राम प्रहरी. राम प्रहरी आजचं चिंतन आहे राम प्रहरी. रामाचे रहस्योद्घाटन. म्हणजे सकाळच्या वेळी राम या तत्वाच्या रहस्याचे उद्घाटन. रहस्य उद्घाटित करणे म्हणजे उलगडून दाखवणे. राम प्रहरी रामाचे रहस्योद्घाटन. दूरवर कोकिळ कूजन चालू आहे, ज्याचा ध्वनी समोरील डोंगर कपारींवर आदळून प्रतिध्वनित होत आहे. अनेकानेक चिमणी पाखरे त्यांच्या त्यांच्या देह क्षमतेनुरूप आणि निसर्गदत्त देणगीनुसार त्यांना जो आणि जसा आवाज प्राप्त झाला आहे त्याचा ध्वनी असं म्हणतात. प्रभात समयची प्रार्थना ईशस्तवन म्हणून अकळत प्रक्षेपित आहेत. थोडासा संमिश्र कोलाहल झाल्यासारखा वाटत आहे. तरीही तो हिरवा कंचमाळ फारच प्रशस्त असल्याने येथील कोलाहल त्या प्रशस्त माळावर आणि अनंत आकाशाखाली बऱ्यापैकी सांगीतिक म्हणजे म्युझिकल कर्णमधुरच वाटत आहे. त्या संमिश्र सुरावटीत तो मात्र केवळ आपल्या अंतरीच्या प्राणायाम रूपी नादावर लक्ष ठेवून असून नसल्यासारखा, स्वतःची उपस्थिती स्वतःच विसरल्यासारखा तटस्थ साक्षीत्वात ध्यानात आहेत. आणि नेमके याच वेळी प्राध्यापक या राम प्रहरी तेथे येतात आणि त्याला विचारतात, राम ध्यावा, राम गावा, रामाचं ध्यान करावं, रामाचं गीत गायन करावं असं आपण म्हणतो. राम प्रहरी राम ध्यावा, राम गावा, सकाळी रामाचं गायन करावं, ध्यान करावं असं आपण म्हणतो. तर थोडेसे आपण रामाबद्दल आम्हाला सांगाल काय? राम म्हणजे नेमके काय आहे? व्यक्ती की तत्व? तो हे बघा, रामाबद्दल जर खरी खुरी माहिती हवी असेल तर साक्षात संत कबीर जे म्हणतात, आणि संत कबीर हे खरे खुरे जीवन व्यवहारात राहून आध्यात्मिक प्रवृत्ती साधताना नेहमीच्या व्यवहारात साक्षात्कारी संत म्हणून वावरलेले बघायला गेलं तर ज्यांना आपण पूर्वेचा सॉक्रेटिस म्हणायला हरकत नाही, इतके हुशार संत आहेत. आणि ते रामाबद्दल काय म्हणतात हे पाहणं थोडं अगत्याचं आहे आणि तिकडे लक्ष देणं अगत्याचं आहे. तुम्ही प्रश्न तर छानच विचारला आहे. राम प्रहरी रामाचे रहस्योद्घाटन करायचे आहे आणि राम ध्यावा, राम गावा असा राम नेमका आहे तरी काय असा तुमचा प्रश्न आहे. तर आता ऐका कबीराच्याच शब्दात, राम नाम निज मूल है, कहे कबीर समुझाय, दोई दीन खोजत फिरे, परम पुरुष नहीं पायो, आत्मज्ञान हेची जाणा राम तत्व, जो मोक्ष प्राप्तीचा मंत्र. आत्मज्ञान हेची जाणा राम तत्व, जो मोक्ष प्राप्तीचा मंत्र. गरीब विचारे दोघे शोधित फिरती, त्या नये हाती तो तर स्वतंत्र. हा जो राम आहे, हे जे राम तत्व आहे ते स्वतंत्र आहे. हे गरीब बिचारे दोघे म्हणजे हिंदू आणि मुसलमान जे अज्ञानी आहेत ते त्याला शोधत फिरतायत. आणि तो राम जो परम पुरुष आहे, आत्मा आहे, तो यांच्या हाती येत नाही. म्हणून राम नाम निज मूल है, कहे कबीर समुझाय, दोई दिन खोजत फिरे, परम पुरुष नहीं पाय, आत्मज्ञान हेची जाणा राम तत्व, जो मोक्ष प्राप्तीचा मंत्र. गरीब विचारे दोघे शोधित फिरती, त्या नये हाती तो तर स्वतंत्र. आत्मज्ञान प्राप्ती खेरीज खरे खुरे स्वातंत्र्य मोक्ष नाही. हिंदू व मुसलमान उभयधर्मी दोघेही गरीब बिचारे खरे तर अज्ञानीच म्हणा ना असेच आहेत. ते ज्या राम व अल्लाहचे ज्ञान मिळवण्यास उत्सुक आहेत, तो तर त्यांच्या हृदयी चैतन्य प्रकाश रूपे वावरणारा वसणारा आत्माच आहे. हे त्यांना अद्याप समजलेले नाही. तसेच आत्मा नाही हिंदू वा मुसलमान, त्याचा धर्म आत्मधर्म जो स्वतंत्र आहे. त्यामुळे ज्यांना आत्मधर्म समजतो, आखळतो, ते लगोलग स्वतंत्र व मुक्त होतात. त्या कारणाने असे स्वतंत्र लोक आपसुक अनायसे तथाकथित धर्म चाकोरी रूढी परंपरा समजुती भ्रम आणि संस्कार रूपी दास्य शृंखलातून बाहेर येतात. एका आत्मज्ञाना वाचून सारा घोटाळा या जगात निर्माण झाला आहे. याने सततच्या युद्धाला, हिंसेला आणि न संपणाऱ्या यातना साखळीला चिरंजीव केले आहे. तुलना स्पर्धा महत्वाकांक्षा हे तज्जन्य त्यातून जन्मलेले रोगच आहेत.
वैश्विक भाव करुणा यांचे वैभव हेच आत्मवैभव जे हृदयीच्या आत्मारामाला अल्लाहला जाणणाऱ्यांना सहज साध्य असते. आत्मधर्मियाचे आत्मज्ञान म्हणजेच सर्वाप्रती निरपेक्ष प्रेम व आत्मीयतेची निसंशय प्राप्ती. आत्मज्ञान राम अल्लाह प्राप्ती म्हणजे मनाची वैश्विकता दैनंदिन जीवनात अनुभवून तसे वर्तणे. आता पुढे ऐका. पढ़ा सुना सीखा सभी मिटे न संशय सूल, कहे कबीर कासो कहूँ ये सब दुख का मूल. पढ़ा सुना सीखा सभी मिटे न संशय सूल, कहे कबीर कासो कहूँ ये सब दुख का मूल. शिक्षित बहुश्रुत सारे असती परी मिटे न शिक्षित बहुश्रुत सारे असती परी मिटे जरी न संदेह. शिक्षित बहुश्रुत सारे असती परी मिटे जरी न संदेह. तोची राही सर्व दुःख मूळ, कबीर म्हणे निसंदेह. शिक्षित बहुश्रुत सारे असती परी मिटे जरी न संदेह. तोची राही सर्व दुःख मूळ, कबीर म्हणे निसंदेह. तसे तर आजकाल सारेच शिकले सवरलेले बहुश्रुत आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वा मोबाईल पंडित असतात. तरी सुद्धा अंतरीच्या आत्मारामाचे खात्रीशीर मनन चिंतन निविध्यासन मार्गाने परिशीलन केल्याखेरीज आणि त्याचे दैनंदिन व्यवहारात अवतरण म्हणजे ऍप्लिकेशन झाल्याखेरीज टू बी ऑर नॉट टू बी ही मानसिक दुविधा नष्ट होऊ शकत नाही. ही द्वैतावस्थाच संभ्रमावस्थाच सर्व दुःखाचे मूळ असल्याचे कबीर आपणास सांगतात. पुढे ऐका. देह निरंतर देहरा तामे परतच देव. देह निरंतर देहरा तामे परतच देव. राम नाम सुमिरन करो कहे पाथर की सेव. देह देवाचे मंदिर नित्य त्यात देव उभा. त्याचे नामस्मरण करी नको व्यर्थ पाषाण सेवा. अत्यंत स्पष्ट आहे. देह हे देवाचे मंदिर आहे आणि त्यात जे आत्मचैतन्य आहे तो जो रामरूपी देव तिथे उभा आहे त्याचे नामस्मरण करा, त्याचे चिंतन करा. राम म्हणून कुठल्या पाषाणाची पूजा करू नका. देह निरंतर देहरा तामे परथज देव. राम नाम सुमिरन करो कह पाथर की सेव. देह देवाचे मंदिर नित्य त्यात देव उभा. त्याचे नामस्मरण करी नको व्यर्थ पाषाण सेवा. काकर पाथर जोरी के मसजित लही चुनाय. ता चढ़ी मुल्ला भांग दे बहिरा हुआ खुदाय. दगड पाषाणा जोडूनी मशीद आकारी येई. तीवर चढूनी मुल्ला ओरडे अल्ला काय बहिरा राही. आता पहिल्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे देव हेच देवाचे मंदिर आहे, त्यात आत्माराम उभा आहे, त्याचे नामस्मरण करा. दगडाच्या देवाची सेवा करू नका. तेव्हा दगडाचा देव मानणाऱ्या लोकांना उद्देशून हा ज्ञानाचा बोध आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हटलेलं आहे दगड आणि पाषाण जोडून त्याला चुना लावून सिमेंट भरून मशीद आकाराला येते आणि तिच्यावर चढून अल्लाह अशी जोरात जो बांग देतो किंवा अल्लाह अकबर अशी बांग देणारा जो मुल्ला आहे त्याला हे कळत नाही का की अल्लाह बहिरा नाही. किंवा दगड पाषाण जोडून चुना लावून आकाराला आलेली जी मशीद असते तिच्यावर चढून मुल्ला जेव्हा ओरडतो अल्लाह अकबर तेव्हा खरोखर विचार करण्याची ही गोष्ट आहे की एवढं जोरात ओरडायचं कारण काय. काय अल्लाह तो परमेश्वर बहिरा आहे का. पुढे पहा. आता त्याच्या पुढे जाऊन परत ते म्हणतात मूर्ती धीर धंदारच्या पाह नका जगदीश. मोल लिया बोलय नाही खोटा बिसवा बीस. मूर्ती बनवणी दगडाची तिज देव जगदीश म्हणती. ना बोले ना चाले तिजसी पूजुनी अंधविश्वासा पसरविती. म्हणजे हाही ह्याचाही अर्थ स्पष्ट आहे. दगडाची मूर्ती बनवून तिला जगदीश म्हणायचं. ती मूर्ती बोलत नाही चालत नाही तिची पूजा अर्चा करायची, दक्षिणा घ्यायची आणि महत्वाचं म्हणजे काय अंधविश्वास पसरवायचा. मूर्ती ती मूर्ती, दगड तो ना बोले चाले मात्र त्याच्या योगे बडवे पुरोहितांचा चरितार्थ बक्कळ चाले असेच असते सारे. म्हणजे दगड तो बोलत नाही मात्र त्याच्या योगे या बडव्या पुरोहितांचा चरितार्थ चालतो. ते दक्षिणा उकळतात, बक्कळ धनसंपत्ती जमवतात असेच असते सारे. म्हणून मूर्ती धीर धंदारच्या
पाहन का जगदीश, मोललिया बोले नाही, खोटा बिसवा भीस, मूर्ती बनवणी दगडाची तिज, देव जगदीश म्हणती, ना बोले ना चाले तिजसी पूजुनी, अंधविश्वासा पसरविती. आता आले का महत्व लक्षात राम प्रहरीच्या रामाचे? प्राध्यापक म्हणतात, हो हो निश्चितच लक्षात आले. इतकेच नव्हे तर संत कबीरांसारखे शतप्रतिशत साक्षात्कारी संत, निर्भय संत, सत्य प्रस्थापनेत आणि असत्यावर प्रहार करताना तथाकथित धर्मपंथ यांचा अजिबात मुलाहिजा ठेवत नाहीत आणि जो जो खोटा त्याच्या माथी सोटा लगावतात. खरोखरच सत्यपूजक तेच संत जे असत्याचा तितक्याच तीव्रतेने धिक्कारी करतात. आज प्राध्यापक कधी नव्हे ते अधिक निर्भयतेने व निश्चिंततेने आपल्या ज्ञाने व पवित्रम नाही ज्ञान सदृशे पवित्रमेव विद्यते. ज्ञान हेच पवित्र, त्याखेरीज अन्य आणि तितक्या तोलामोलाचे पवित्र काहीच नाही. या विश्वासाने आपल्या ज्ञान यज्ञात पुढील हवी किंवा हवीर्भाग म्हणजे पुढील घास देण्यासाठी परतले. आज खरोखरच प्राध्यापक जे अन्यथा थोडे दुबळे नेभळे वाटतात ते आज खरोखरच धीर वीर आणि निर्भय झालेले दिसत होते आणि त्या कारणाने ती सकाळ सुद्धा निर्भयाना आशीर्वाद देणाऱ्या रामासारखी सकाकत होती, लकाकत होती. ती सकाळ सुद्धा समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे अशी ती सकाळ सुद्धा रामासारखी आश्वासित करीत होती सर्वांना की जो समर्थ आहे, जो राम आहे आणि अशा आत्मारामाचा जो सेवक आहे त्याच्याकडे वाकड्या बुद्धीने पाहण्याची हिंमत जगात कोणाची नाही. या निर्भयतेचा संदेश आणि याच्यातील सत्याचा संदेश आणि असत्यावरील प्रहार हेच ते रामतत्व जे प्राध्यापक महाशयांना आजच्या राम प्रहरी उलगडले होते. त्याचा उलगडा तुम्ही आम्ही आपण सर्वांनी करून घ्यावा आणि आपण हे समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे या विश्वासाने सत्याची पूजा करावीत आणि असत्याचा सुद्धा तितक्याच तीव्रतेने धिक्कार करावा. आपल्यातील अंधश्रद्धा, रूढी, चाकोरी, संस्कारग्रस्तता टाकून आपण खरेखुरे ताबडतोब या क्षणी आणि इथे नाऊ अँड हिअर ओनली मुक्त होणार का, स्वतंत्र होणार का, आत्म्याचे वैभव अनुभवणार का, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजच्या सकाळी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ते उत्तर ज्याचे त्याने पटवून घ्यावे किंवा न घ्यावे हा ज्याच्या त्याच्या वकुबाचा आणि ज्याची जशी मती तशी त्याची गती या सुभाषितानुसार याचा अर्थ पुढे जीवनात प्रत्येकाच्या उमटणार आहे. तरी सुद्धा त्या प्रभू रामाचे आशीर्वाद सर्वांसाठी निरपेक्षपणे प्रवाहित झालेले आहेत आणि असतातही त्याचा विश्वास बाळगा आणि आजचा आपला शुभ दिवस खऱ्या अर्थाने शुभ सत्य आणि असत्य विरहित होईल. आजचा आपला दिवस शुभ परम सत्य म्हणजे असत्य विरहित होईल आणि असंच आपलं जीवन केवळ आणि केवळ सत्यमेव जयते आणि असत्य जे आहे ते टाकण्यायोग्य टाकून निर्भय होईल अशी रास्त प्रभूचरणी इच्छा व्यक्त करतो आणि आजचे हे शुभचिंतन राम प्रहरीचे ध्यान आणि रामाचे गान संपवतो. अस्तु. धन्यवाद.